नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न आराध्य, नंदादीप आय हॉस्पिटल येथे कॉर्निया कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज आपण केराटोकोनस बद्दल बोलूया. केराटोकोनस म्हणजे बुबुळाचा वक्रपणा वाढलेला असतो. नॉर्मली आपलं बुबुळ थोडंसं वक्र असतं, पण त्याचा जर आकार बऱ्याच प्रमाणात बदलला म्हणजे तो कोनसारखा झाला तर त्याला आपण केराटोकोनस म्हणतो. केराटोकोनस हा अनफॉर्च्युनेटली आपल्याला रिव्हर्स करता येत नाही. त्याला आपण दोन प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो. एक म्हणजे जिथे आहे तिथेच त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न करू शकतो, किंवा जर खूपच जास्त वाढलेलं असेल तर त्याला आपल्याला बदलण्याची गरज पडू शकते. आता केराटोकोनसला आपण डायग्नोज कसं करतो? केराटोकोनस डायग्नोसिस करण्यासाठी एक म्हणजे आपण तुमचा चष्म्याचा नंबर चेक करणार. चष्म्याचा नंबरमध्ये सिलेंड्रिकल नंबर जर खूप जास्त वाढलेला असेल तर आपण काही बुबुळाच्या तपासण्या करतो, ज्याच्यामध्ये बुबुळाचा आकार कसा आहे ते आपण चेक करतो, ज्याला आपण टोपोग्राफी म्हणतो. त्यानंतर बुबुळाची जाडी म्हणजे त्याचा थिकनेस किती आहे ते आपण चेक करतो. ह्या तिन्ही तपासण्या आपण कोरिलेट करून मग केराटोकोनस आहे किंवा नाही याचं आपण डायग्नोसिस करू शकतो. जर केराटोकोनस असेल आणि बुबुळाची जाडी जर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आपण त्याला एक कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट करून आपण त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. या ट्रीटमेंटचं नाव आहे C3R, म्हणजे कॉर्नियल कोलॅजन क्रॉस लिंकिंग विथ रायबोफ्लॅविन, ज्याला CXL देखील म्हणतात. या ट्रीटमेंटमध्ये आपण बुबुळावरती जो सगळ्यात वरचा थर असतो स्किन सारखा, त्याला आपण काढतो आणि काही स्पेशल ड्रॉप्स असतात ते डोळ्यामध्ये टाकतो आणि एक अल्ट्राव्हायोलेट लाईट असतो त्याचं आपण फोकस डोळ्यावरती साधारणपणे 10 ते 15 मिनिटासाठी करतो, ज्याच्यामुळे बुबुळाचे जे आतमधले फायब्रिल्स आहेत त्याचे बॉन्ड्स जास्त घट्ट होण्यासाठी मदत होते आणि मग केराटोकोनसचं प्रोग्रेशन खूप प्रमाणात स्लो डाऊन होऊन जातं किंवा थांबून जातं. काही ड्रॉप्सही आपल्याला सुरू ठेवायला लागतात ऑपरेशनच्या नंतर, साधारणपणे वर्षभर तरी, ज्याच्याने केराटोकोनस वाढण्याची शक्यता थोडीशी कमी राहते. जर आपली बुबुळाची जाडी ठराविक मर्यादेपेक्षा कमी झालेली असेल तर मात्र आपल्याला बुबुळ बदलण्याशिवाय पर्याय राहत नाही. जे आपण बुबुळ बदलतो त्यामध्ये पण आपण लॅमेलर सर्जरी प्लॅन करू शकतो, म्हणजे बुबुळाचे काही ठराविक थरच आपण ट्रान्सप्लांट करू शकतो, ज्यामुळे ट्रान्सप्लांटचं सर्वायवल रेट वाढतं. ज्याला म्हणतात डीप अँटेरियर लॅमेलर केराटोप्लास्टी म्हणजे डाल्क. यामध्ये आपण डोनेट केलेलं बुबुळ मिळालं तर आपण बुबुळाचा तो तेवढाच समोरचे 3 भाग आपण बुबुळामध्ये पेशंटच्या ट्रान्सप्लांट करतो आणि डोळ्यामध्ये काही टाके पण असणार. ते टाके आपण काही कालानंतर काढून टाकणार आणि दृष्टी स्पष्ट यावी दोन्ही परिस्थितींमध्ये, म्हणजे C3R झालेलं असलं किंवा डार्क झालेलं असलं तरी या परिस्थितींमध्ये दृष्टी स्पष्ट करण्यासाठी आपण स्पेशल कॉन्टॅक्ट लेन्सेसही देऊ शकतो, ज्याला म्हणतात स्क्लेरल कॉन्टॅक्ट लेन्स किंवा मिनी स्क्लेरल कॉन्टॅक्ट लेन्स, ज्यामुळे क्लॅरिटी जी असते दृष्टीची ती बऱ्याच प्रमाणात सुधारते. काही पेशंट आम्ही असे पण बघितलेले आहे जे जवळपास 100% दृष्टी इम्प्रूव्ह झालेली आहे स्क्लेरल कॉन्टॅक्ट लेन्स दिल्यानंतर. कदाचित तुम्हाला स्क्लेरल कॉन्टॅक्ट लेन्स सोबत चष्मा देखील वापरायला लागू शकतो जर आपली दृष्टी फक्त कॉन्टॅक्ट लेन्सनी सुधारत नसेल तर. रेग्युलर चेकअप हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला कळतं की सिलेंड्रिकल नंबर आपल्या डोळ्यांमध्ये आहे तेव्हा साधारणपणे दर 6 महिन्याला किंवा वर्षातनं एकदा कंपल्सरीली डोळे चेक करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि एकदा का आपल्याला केराटोकोनस आहे हे कळलं की कंपल्सरी 6 महिन्याला टोपोग्राफी आणि बुबुळाचा थिकनेस मेजर करून घेणं खूप गरजेचं असतं, ज्याच्यामुळे प्रोग्रेशन जर होत असेल तर आपण त्याला वेळेवर थांबवू शकतो. धन्यवाद.